नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी कुळसकर. मित्रांनो, परत एकदा महाभारताचं युद्ध छिडलेलं आहे आपल्या देशामध्ये, आपल्या राष्ट्रामध्ये, भारतामध्ये. आता तुम्ही म्हणाल, आता महाभारत कधी सुरू झालं? मित्रांनो, महाभारत हे एक पहिलं विश्वयुद्ध आहे. आपण म्हणतोय की आता तिसरं महायुद्ध सुरू होईल, तिसरं महायुद्ध सुरू होईल, किंवा आता जे युद्ध सुरू आहे इराण आणि अमेरिका आणि इस्रायलमध्ये, आपण म्हणतोय की हे तिसरं महायुद्ध सुरू झालेलं आहे, किंवा त्या तिसऱ्या महायुद्धाकडे त्यांनी वाटचाल सुरू केलेली आहे. मित्रांनो, हे तिसरं महायुद्ध आपण म्हणतोय, तर तसं बघायला गेलं वास्तविकरित्या वास्तव काय आहे, तर हे चौथं महायुद्ध सुरू होईल. मित्रांनो, पहिलं विश्वयुद्ध म्हणजेच महाभारत, महाभारताचं युद्ध हे पहिलं विश्वयुद्ध होतं, हे समजणं आवश्यक आहे. आता अमेरिका काय करते आहे, इस्रायल काय करते आहे, इराण काय करते आहे, कुठला मिसाईल सोडतोय, कुठला ड्रोनने अटॅक करतोय, कुठली युद्धपोत इस्रायल जवळ आलेली आहे, त्या इराण जवळ आलेली आहे, आणि त्याच्यावरून तो इराण काय करतोय, तो इस्रायल काय करते आहे, अमेरिका काय करते आहे, त्या आखाती देशामध्ये काय घडते आहे, त्या आखाती देशामधील अन्य जे देश आहेत, राष्ट्र आहेत, त्यांच्यावरती इराण कसं काय अटॅक करतोय, हल्ला करतोय, या सर्व बातम्या तुम्ही ऐकताय. इराणचं एवढं नुकसान झालं आहे, इस्रायलचं एवढं नुकसान झालं आहे, अमेरिकेचं एवढं नुकसान झालं आहे, अमेरिकेचे जे काय बेस होते इतर देशांमध्ये, त्या आखाती देशांमध्ये, ते किती जे बेस आहेत ते उद्ध्वस्त झालेत, वगैरे वगैरे तुम्ही चर्चा ऐकतच आहात. पण आता एका चर्चेला उदाहरण आलं आहे, ते म्हणजे पेट्रोलियम पदार्थ आणि LPG याच्यावरती चर्चा सुरू झाली आहे. त्याची तुटवडा, त्याची कमतरता आता भासते पुऱ्या जगाला या युद्धामुळे. कारण ज्या मार्गाने हे वाहतूक व्हायची, आयात निर्यात व्हायचा, ते मार्ग कोणतं, तर समुद्री मार्ग. आता ह्या समुद्री मार्गामध्ये ज्या काय अडचणी निर्माण झाल्या आहेत, इराणने अमुक एका युद्धनौकेवरती हल्ला केला हे आपण समजू शकतो, पण इराणने ह्या काय व्यापारिक जे काही नौका आहेत, युद्धबोटी आहेत, त्याच्यावरती हल्ला केला, आणि त्याच्यामुळे झालेलं नुकसान हे अपरिमित आहे. आणि अशा या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आयात निर्यातीवरती सुद्धा परिणाम झालेले आहे. आणि त्या मार्गाने जर आपल्याला पेट्रोलियम पदार्थ आणायचे असतील किंवा LPG आणायचे असेल, तर आपल्याला अडचणी निर्माण झालेली आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये भारत आयात निर्यात करतोय. आपल्याला ज्या गरजेच्या आहेत, ज्या आवश्यक गोष्टी आहेत, तो आणण्याचा प्रयत्न करतोय, आणि त्यासाठी इराणने सुद्धा त्याला सहमती दिलेली. एवढ्या गोष्टी असताना सुद्धा आपल्या देशामध्ये एक महाभारत घडवलं जाते. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो महाभारत. आता आपण सामान्यरित्या वैचारिक असो, तात्विक असो किंवा शस्त्रीय असो, अशा कुठल्याही युद्धाला आपण काय म्हणतो, महाभारत म्हणतो. सामान्य दोन गटामध्ये किंवा दोन व्यक्तीमध्ये जर तात्विक, वैचारिक किंवा शस्त्रीय शस्त्र घेऊन जर दोघांमध्ये जर तुंबळ माजलं गेलं, लढाई झाली, युद्ध झालं, मारामाऱ्या झाल्या, आपण म्हणतो महाभारत सुरू झालं. या दोघांमध्ये महाभारत सुरू झालं. मग ते दोन गटामध्ये असो किंवा दोन व्यक्तीमध्ये असो, पण आपण त्याचा उल्लेख काय करतो, महाभारत सुरू झालं. मित्रांनो, हेच ते महाभारत. त्यावेळी जे युद्ध झालं त्या द्वापार युगामध्ये, त्याला कारण होतं, त्याला निमित्त होता तो दुर्योधन, तो शकुनी मामा. आता असेच दुर्योधन आणि शकुनी मामा ह्या देशात सुद्धा निर्माण झालेले आहेत 2014 पासून, आणि ते महाभारत घडवत आहेत. कारण शकुनी मामाने आणि दुर्योधनाने अधर्माला साथ दिली. खोटं नरेटिव्ह, खोटं सेट करणं, खोटं बोलणं, खोटं रेटून बोलणं, बेंबीच्या देठापासून बोलणं, संभ्रम निर्माण करणं, दिशाभूल करणं, हेच काम केलं. आणि ह्याच गोष्टीमुळे ते विश्वयुद्ध घडलं, पहिलं विश्वयुद्ध म्हणजे महाभारत. मित्रांनो, तेच तुम्हाला पाहायला मिळते त्या विधानसभेच्या बाहेर किंवा त्या संसदेच्या बाहेर. ते राहुल गांधी असो, संसदेच्या बाहेर किंवा विधानभवनाच्या बाहेर त्यांचे इथले समर्थक, त्यांचे नेते असो, ते सिलेंडर घेऊन महाभारत करतायत, ज्याचा कुठलाही परिणाम आपल्या देशावर झालेला नाही, कुठलाही तुटवडा झालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये हे महाभारत घडवत आहेत, खोटं रेटत आहेत, संभ्रम निर्माण करत आहेत, दिशाभूल निर्माण करत आहेत. मित्रांनो, ह्यामुळे अपरिमित नुकसान होते. त्या संसदेचं कामकाज तहकूब केलं जाते, रोखलं जाते, त्या विधानसभेचं कामकाज रोखलं जाते. त्याच्यामुळे करोडोचं नुकसान होते. आणि करोडोचं नुकसान कोणाचं होते, तर आपल्या देशाचं, आपल्या राष्ट्राचं, सामान्य नागरिकांचं. कारण आपण टॅक्स देतो, आपण कर देतो, आणि या करातूनच सर्व गोष्टी साध्य केल्या जातात. मग ते प्रकल्प असो किंवा एखादी योजना असो, काही असो, किंवा संसदेमध्ये जे नवीन नियम, कायदे निर्माण केले जातात, ते निर्माण करण्यासाठी करोडो रुपये खर्च होतात. त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी, ते अंमलात आणण्यासाठी त्या करोडो रुपयाची माती होते, ते खाक होत आहेत, हे नुकसान होते. आणि ह्याला जबाबदार कोण आहेत, तर हे विरोधी पक्ष नेते. मग तो राहुल खान असो किंवा उद्धव वाकरे असो किंवा तो अखिलेश यादव असो, त्या ममता बॅनर्जी असो, हे जे काही इंडिया गठबंधनचे नेते आहेत, हे सर्व काय करत आहेत, खोटं नरेटिव्ह सेट करत आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय,
जे काय माझे व्हिडिओ बघतायत त्यांना मी प्रश्न विचारतोय, तुम्हाला ह्या अडचणी सोसावे लागतायत का? तुम्हाला या अडचणीवरती मात करावी लागते का? किंवा या अडचणी तुमच्या आयुष्यात आल्या आहेत का? त्या एलपीजीमुळे किंवा पेट्रोलियम पदार्थामुळे? मी सामान्य प्रश्न विचारला तुम्हाला, उत्तरं द्या जरा, कमेंट बॉक्समध्ये लिहा. मित्रांनो, सरकारने ह्या गोष्टी जाहीर केलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत की कुठलीही अडचण नाही आहे, आपल्याकडे साठा आहे, त्या एलपीजीचा सुद्धा साठा आहे आणि त्या पेट्रोलियम पदार्थांचा जो साठा आहे. मग असं असताना ही दिशाभूल का केली जाते? ही संभ्रम का निर्माण केला जाते? याच्या मागे उद्देश काय, उद्दिष्ट काय आहे? सरळ साधी गोष्ट आहे मित्र, वातावरण गढूळ करणं आणि ह्या सरकारला उलथून लावणं. जे सरकार 2014 पासून प्रकल्प राबवतोय, योजना राबवतोय, आमूलाग्र बदल झाले राजकारणामध्ये, ते सरकार उलथून टाकण्यासाठी एनेकेने मार्गाने साम दाम दंडभेद काही करायचं, षडयंत्र रचायचं. ते युद्धनीती नाही वापरत आहे, ते षडयंत्र करत आहे. आणि या षडयंत्रामुळे ह्या समाजामध्ये वातावरण दूषित झालेलं आहे. मित्रांनो, आपली कर्तव्य काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. सामान्य नागरिक हा सामान्य नाही आहे, तो राजा आहे, या देशाचा राजा आहे, मतदार राजा आहे. त्यांनी ह्यांनाच निवडून दिलेलं आहे. हे सेवक आहेत, मग तो पंतप्रधान असो, प्रधानसेवक असो किंवा नगरसेवक असो, हे सेवक आहेत. पण जर हे सेवक असे वागायला लागलेत, दिशाभूल करायला लागले, संभ्रम निर्माण करायला लागले, हे महाभारत घडवायला लागलेत, तर त्याला काय म्हणायचं? त्यांना कोण रोखू शकतो? तर सामान्य नागरिक. त्यामुळे सामान्य नागरिकाने आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून त्यांना विरोध करणं गरजेचं आहे. कारण जे काय हे नरेटिव्ह सेट करतात, खोटं बोलतायत, हे षडयंत्र रचतायत, त्यांच्यामध्ये बदल येणार नाहीत. त्या नेत्यांमध्ये, त्या समर्थकांमध्ये, त्यांच्या चाहत्यांमध्ये, त्या पत्रकारांमध्ये, मग तो सामान्य नागरिक असो किंवा एखादा नेता असो, ज्यांना खोटं बोलायचं आहे, खोटं रेटायचं आहे, तो तेच करणार. कारण त्यांची मानसिकता ती आहे. एखाद्या वेळेला तुम्ही एखाद्या जनावराला बदलू शकता, त्यांच्यामध्ये सुधार आणू शकता, आमूलाग्र बदल घडू शकता. पण अशी जी व्यक्ती आहे, जेव्हा आपण स्वतःला बुद्धिजीवी म्हणतो, बुद्धिवान प्राणी म्हणतो, त्यांनी जर असा खोटा नरेटिव्ह, खोटेपणा, षडयंत्र रचण्याला सुरुवात केली, तो असुर झाला, दानव झाला, दैत्य झाला, राक्षस झाला, तर त्याला तुम्ही कधीही रोखू शकत नाही. कारण त्यांची वृत्ती तीच आहे. तो राक्षस आहे, दानव आहे, दैत्य आहे, तो असुर आहे. आणि ही वृत्ती आहे एक, लक्षात घ्या. की असे दायात बाहेर आलेले किंवा असा भयानक अकराळ विकराळ तो राक्षस नसतो मित्रांनो. ही वृत्ती आहे, ही राक्षसी वृत्ती आहे, दैत्य वृत्ती आहे, ही असुरी वृत्ती आहे. आणि ह्या अशा असुरी वृत्तीवाले, ह्या वृत्तीची हे जे काही विरोधक आहेत, त्यांचे चाहते आहेत, त्यांचे समर्थक आहेत, त्यांच्यामुळे समाज गढूळ होतोय, दूषित होतोय. आणि हे रोखू कोण शकतो? तर सामान्य नागरिक, यांचे सद्विवेक बुद्धी जागृत आहे. तुम्हाला आज या प्रसंगाला तोंड द्यावं लागते का? एलपीजीमुळे किंवा पेट्रोलियम पदार्थामुळे? उत्तर द्या तुम्ही. आम्ही एक प्रश्न विचारतोय सामान्य नागरिकांना. मित्रांनो, 2014 पासून जे काय महाभारत घडवलं जाते विविध विषयांवरती, अगदी निवडणूक आयोग चोर आहे, आता नुकतंच घडत होतं, ते संविधान बचाव, लोकतंत्र बचाव, सर्व तुम्ही गोष्टी ऐकलेल्या आहेत मित्रांनो. आता एफस्टीन फाईलबद्दल कोणाला किती माहिती आहे, त्याच्यात वास्तव काय आहे, हे जगासमोर आलेलं आहे. पण त्याचा सुद्धा उल्लेख केला जातोय, त्याची सुद्धा वक्तव्य केली जात आहेत. मित्रांनो, याच्यात मागचं कारण काय आहे? तर दिशाभूल करणं, संभ्रम निर्माण करणं, विष पेरणं, षडयंत्र रचणं, बस. याच्या पलीकडे दुसरं काही नाही. हे 4थं महायुद्ध जे आहे ना, महाभारताचं पहिलं महायुद्ध, आणि आता होऊ घातलेलं हे 4थं महायुद्ध. मग हे महाभारताचं युद्ध जे आहे ते आपल्या देशात घडते आहे. आपल्या देशात 2014 पासून हे युद्ध छेडलं गेलेलं आहे. आणि हे कोण रोखू शकतो? तर ह्या देशाचा राजा, नागरिक, त्याची सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून त्यांनी हे निर्णय घेणं आवश्यक आहे. आपली कर्तव्य काय आहे, आपले अधिकार काय आहे, आपल्या अधिकाराचं, आपल्या कर्तव्याचं पालन त्यांनी केलं पाहिजे. तरच ह्या देशामध्ये शांती नांदेल. आपण उत्कर्षाकडे जाऊ. अनेक प्रकल्प राबवले जातील, अनेक योजना राबवल्या जातील. आणि संसदेचं जे नुकसान केलं जाते, त्या विधान भवनाचं नुकसान केलं, विधानसभेचं नुकसान केलं जाते, करोडो रुपयाचं नुकसान केलं जाते, ते नुकसान आपण रोखू शकतो. कोणाच्या हातात आहे कर्तव्य, कोणाच्या हातात अधिकार आहे? तर सामान्य नागरिकांच्या. हेच वास्तव आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, हे वास्तव लक्षात घ्या. आपले विचार तळागाळापर्यंत पोहोचवा. कुठल्या नाही कुठल्या माध्यमातून, कुठल्या नाही कुठल्या स्वरूपातून मी माध्यम स्वीकारलं आहे, ते म्हणजे यूट्यूब चॅनल. त्या चॅनलवरून मी माझे विचार मांडतोय, तुमच्यासमोर वास्तव मांडतोय, सत्य मांडतोय. आणि ह्या दुर्योधनांना, या शकुनी मामांना कसं काय, त्यांचा या अधर्म्यांना त्यांचा कसा काय समूळ नाश करायचा, त्यांचा अंत करायचा, हे तुमच्यासमोर मी मांडतोय. ही गोष्ट लक्षात घेऊन तुम्हाला निर्णय घेणं आवश्यक आहे, समर्थन करण्याचं आवश्यक आहे. हेच ते वास्तव आहे. मित्रांनो, कुठल्याही देशामध्ये
युद्धजन्य परिस्थितीमध्ये तिथला नागरिक, तिकडला विरोधी पक्ष नेता किंवा विरोधी पक्ष, गट, संघटना किंवा सरकार यांच्यामध्ये ताळमेळ होणं आवश्यक आहे. ते एकमेकांचं समर्थन करणं आवश्यक आहे. तरच तो राष्ट्र, तरच ते देश सर्वाईव्ह करू शकतो, त्यात आपलं अस्तित्व टिकवू शकतो. पण आपल्या देशामध्ये ती गोष्ट होताना दिसत नाही आहे. इस्रायलमध्ये ती गोष्ट दिसते. ते विरोधी पक्षनेते, सामान्य नागरिक, सरकार एकत्र येऊन ते युद्ध लढते. पण आपल्या देशामध्ये त्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये काय केलं जाते? समाजामध्ये विष घालवलं जाते. प्रत्यक्षरित्या आपण या युद्धामध्ये उतरलेलो नाही आहे, पण अप्रत्यक्षरित्या त्या युद्धाची झळ आपल्यापर्यंत पोहोचते. मग ती झळ आपल्यापर्यंत पोहोचत असताना आपण आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून समाजामध्ये एक शांती ठेवणं गरजेचं आहे. समाजाला योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. हे सोडून हे जे विरोधक आहेत ते काय करतायत? संभ्रम निर्माण करायचा, दिशाभूल निर्माण करतात. आता तुमच्या हातात निर्णय आहे. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.